शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. खाजगी अनुदानित, विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्था चालकांसाठी महाराष्ट्र शासनाने नुकताच एक अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय जारी केलेला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तक्रारी, न्याय मिळण्यास होणारा विलंब आणि विविध समित्यांच्या निर्णयांबाबत अंतिम दाद कुठे मागायची हा प्रश्न आता मोठ्या प्रमाणात सुटण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यात आलेले आहे. या नव्या शासन निर्णयानुसार राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती ही स्थापन करण्यात आली आहे. पण ही समिती नेमकी कोणासाठी आहे? कोणत्या प्रकारच्या तक्रारी या समितीसमोर मांडता येणार आहेत? वेतनवाढ, वेतन श्रेणी, बदली, अनुकंपा नियुक्ती, सेवाविषयक वाद, पद रद्द होणे, अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन अशा महत्त्वाच्या प्रकरणामध्ये आता काय प्रक्रिया असेल? निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी किती दिवसांची मुदत दिलेली आहे? आणि या समितीचा निर्णय सर्व संबंधितांवर बंधनकारक असेल का? या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे हा शासन निर्णय तुमच्याशी किंवा तुमच्या संस्थेशी संबंधित असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. कारण या निर्णयातील एखादी छोटीशी तरतूदही भविष्यात तुमच्या हक्काच्या न्यायासाठी अत्यंत महत्त्वाची अशी ठरू शकते. तर चला मग वेळ न दवडता महाराष्ट्र शासनाचा 6 ऑगस्ट 2026 रोजी जारी झालेला हा एक महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेऊया. सुरुवातीला आहे ती प्रस्तावना आणि प्रस्तावनेनंतर आहे तो शासन निर्णय. यामध्ये एक महत्त्वाची बाब आपण जाणून घेऊया. संदर्भाधीन क्रमांक 4 येथील शासन निर्णय दिनांक 31 जुलै 2026 अन्वये आदेश देण्यात आले आहेत. सदर शासन निर्णय अधिकृत करून याबाबत शासन खालीलप्रमाणे आदेश देत आहे. ही संपूर्ण महत्त्वाची अशी प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेच्या आधी 4 संदर्भ दिसत आहेत. त्यातला 4थ्या संदर्भाच्या अनुसरून हे एक महत्त्वाचं असं वाक्य होतं. आता आपण शासन निर्णय जाणून घेऊया. शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2024 व दिनांक 6 सप्टेंबर 2024 नुसार गठीत करण्यात आलेल्या सुधारित तक्रार निवारण समितीच्या निर्णयाच्या विरुद्ध दाद मागण्यासाठी खालीलप्रमाणे राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येत आहे. आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये समितीची रचना ही जाणून घेऊया. या समितीचे अध्यक्ष असतील अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, शालेय शिक्षण विभाग. तर सदस्य असतील सहसचिव, उपसचिव, प्रशा, सहसचिव, उपसचिव SD, सहसचिव, उपसचिव SM, सहसचिव, उपसचिव TNT, शालेय शिक्षण विभाग. तर या समितीचे सदस्य सचिव असतील संबंधित अवर सचिव, कक्षाधिकारी, शालेय शिक्षण विभाग. अनुक्रमांक 2 ते 6 मध्ये नमूद सहसचिव, उपसचिव व संबंधित अवर सचिव, कक्षाधिकारी हे प्रकरण परत्वे त्यांच्याशी संबंधित असलेल्या विषयासंबंधीचे काम पाहतील. आता महत्त्वाचा भाग आहे की या राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीसमोर येणारे विषय कोणते असतील? शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता नाकारलेली प्रकरणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नाकारलेल्या बदल्यांची प्रकरणे, अनुकंपा तत्वावर नियुक्ती नाकारलेली प्रकरणे, कर्मचाऱ्यांची पात्रता विषयक नियुक्ती विवाद, शालार्थ ID नाकारलेली प्रकरणे, उच्च माध्यमिक शिक्षकांची अर्धवेळ पदे पूर्णवेळ करण्यासंबंधी नाकारण्यात आलेली प्रकरणे, अर्धवेळ ग्रंथपाल ते पूर्णवेळ ग्रंथपाल उन्नयन करताना नाकारलेली प्रकरणे, लेखापाल शिक्षण द्वारे वेतन पडताळणी, वेतनवाढ व वेतन श्रेणीसाठी नकार दिला असेल अशी प्रकरणे, कार्यभार संबंधित वाद तक्रार, निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनाच्या लाभासंबंधी तक्रार विवाद, पदे रद्द केल्याबाबतचा विवाद, पद रद्द केल्यामुळे पद कमी झाल्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन, पद रद्द केल्यामुळे पद कमी झाल्याने
कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवताना नियमाचे उल्लंघनाबाबतच्या तक्रारी, शिक्षणोपसंचालक यांच्या अधिकार क्षेत्रातील सेवाखंड क्षमापण नाकारणाऱ्या आदेशाविरुद्धच्या तक्रारी, महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी सेवेच्या शर्ती, विनियम अधिनियम 1977 मधील कलम 9 अंतर्गत ज्या बाबी समाविष्ट होऊ शकत नाही असे क्षेत्रीय अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्धची प्रकरणे. आणि 16वा मुद्दा आहे माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेल्या उपरोक्त बाबी संदर्भातील निर्णयाच्या विरुद्धची प्रकरणे. महत्त्वाची अशी ही 16 मुद्दे आहेत. आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया निर्णयाविरुद्ध दाद मागण्यासाठीची जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया कशी असणार आहे. महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी सेवेच्या शर्ती, विनियम अधिनियम 1977 व नियमावली 1981 लागू असणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षण संस्था यांना सदर समितीकडे दाद मागता येईल. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2024 व दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार गठीत करण्यात आलेल्या सुधारित तक्रार निवारण समितीच्या निर्णयाविरुद्ध राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे लेखी स्वरूपात दाद मागता येईल. शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2024 व दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार गठीत करण्यात आलेल्या सुधारित तक्रार निवारण समितीचा निर्णय प्राप्त झाल्यानंतर बाधित पक्ष किंवा प्रतिवादी याबाबतचा निर्णय प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आत अर्थात कार्यालयीन दिवस राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे लेखी दाद मागू शकतात. एखाद्या प्रकरणात बाधित पक्ष किंवा प्रतिवादीस अपरिहार्य कारणास्तव 30 दिवसांच्या आत दाद मागणे शक्य झाले नाही व त्यानंतर त्याने विलंब क्षमापित करण्याबाबत समर्थनीय कारणास्तव विनंती केल्यास आणि राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीस विलंबाचे कारण समुचित असल्याची खात्री झाल्यास सदर समितीस विलंब क्षमापित करण्याबाबत व संबंधित प्रकरणी उचित निर्णय घेता येईल. मात्र विलंबाबाबतचा कमाल कालावधी अनुक्रमांक 3 येथील 30 दिवसांच्या कालावधीसह 6 महिने इतकाच राहील. राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे दाद मागण्याचे कारण स्पष्टपणे नमूद करून त्याच्या समर्थनार्थ आवश्यक तो अतिरिक्त पुरावा किंवा माहिती सादर करणे आवश्यक राहील. राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने दोन्ही पक्षकारांना आपले म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत त्यावर सुनावणी घेऊन प्रचलित कायद्यानुसार कारण मीमांसेसह निर्णय देईल. असा निर्णय देताना शासन धोरण, संबंधित अधिनियम, अधिसूचना, शासन निर्णय, परिपत्रक, आदेश, विषयांशी संबंधित न्याय निर्णय इत्यादी विचारात घेणे आवश्यक राहील. सदर समितीचा निर्णय अंतिम असेल व सर्व पक्षकारांना बंधनकारक राहील. आता आपण जाणून घेऊया निर्णयाची अंमलबजावणी या संदर्भात महत्त्वाची माहिती. समितीने दिलेल्या निर्णयानुसार कार्यवाही करण्याची आणि किंवा समितीने निर्देशित केलेल्या कोणत्याही उपचारात्मक कृती किंवा उपायाची अंमलबजावणी त्वरित आणि प्रभावीपणे पार पाडण्याची जबाबदारी आयुक्त शिक्षण यांची राहील. शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2024 व दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार गठीत करण्यात आलेल्या सुधारित तक्रार निवारण समितीच्या निर्णयाची अंमलबजावणी संबंधित अधिकारी यांनी विहित मुदतीत करणे आवश्यक राहील. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यानुसार कार्यवाही न केल्यास त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियम आणि शासकीय कर्तव्य बजावण्यास विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील कलम 10च्या तरतुदीच्या अनुषंगाने राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीस अधिकाऱ्यांच्या कृती निष्क्रियतेची तपासणी करून आणि विहित कार्यपद्धतीचे पालन करून उचित कारवाईची शिफारस करता येईल. शाळा व्यवस्थापनाने सदर निर्णयाची अंमलबजावणी करण्यास विलंब अथवा टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास शाळा व्यवस्थापनाविरुद्ध प्रचलित कायदे व नियमानुसार उचित स्तरावरून कारवाई करण्यात येईल.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह मुख्याध्यापक आणि संस्थाचालक या सर्वांसाठीच हा एक अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे. सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.